नमस्कार. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. आज आपण 43वा अध्याय करतो. 43व्या अध्यायामध्ये अनघा लक्ष्मीचं वर्णन केलेलं आहे. तर श्रीपाद प्रभूंची वैष्णवी माया आणि अष्टऐश्वर्य प्राप्ती अशी आहे. तर एकदा भास्कर पंडित श्रीपाद प्रभू ह्या शंकर भटांना म्हणतात की श्रीपाद प्रभू हे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती यांचे संयुक्त रूप आहे. आणि त्यावर शंकर भट म्हणतात त्याचप्रमाणे ते पद्मावती आणि व्यंकटेश यांचं सुद्धा रूप आहे. आणि आणि अजून ते नारेश्वर पण आहेत. म्हणजे अनघा लक्ष्मीमध्ये पण त्यांचं रूप आहे. आणि अनघा लक्ष्मी जेव्हा अनघा लक्ष्मी व्रत आपण जर व्रत केलं तर आपल्याला सगळं पुण्य मिळतं. आणि श्रीपाद प्रभूंची माया अगाध आहे. त्याप्रमाणे त्यांच्या अनघा लक्ष्मीची पूजा आपण करायला पाहिजे. आणि अनघा लक्ष्मीची पूजा जर आपण केली तर दत्तभक्तांना खूप आनंद होतो. आणि त्याचप्रमाणे शंकरभट पुढे म्हणतात, भास्कर पंडित पुढे म्हणतात की तू शंकरभटा हे जे ग्रंथ लिहितो आहेस हा ग्रंथ फार मोठा आहे. त्याचे मोठे मोठे महापुरुष महायुग हा ग्रंथ वाचतील आणि त्याची प्रशंसा करतील. आणि हा जो ग्रंथ कुठल्याही भाषेमध्ये कोणी वाचला तरी त्याला त्याचं पुण्य लागेल. आणि याप्रमाणे या ग्रंथामध्ये अक्षर प्रत्येक अक्षर सतसत आहे आणि त्याचं प्रत्येक ओळी महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे श्रीपाद प्रभू या ग्रंथाचे अक्षर स्वरूप आहेत. आणि अनघाष्टमीचे व्रत या ग्रंथात सांगितलेले आहे. तर हे व्रत जर आपण केलं तर आपल्याला सर्व सुखांची प्राप्ती होते. आणि हे व्रत केव्हा करायचं तर प्रत्येक अमावस्येच्या आधी कृष्णाष्टमी जे येते त्या दिवशी हे व्रत करतात. की माझी मोठी मुलगी चारू हे व्रत करते आणि तिला या व्रताचा चांगला अनुभव येतो. चांगला अनुभव आलेला आम्ही स्वतः बघितलेला आहे. असो. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, ब्रह्मा विष्णू महेश्वर श्रीपाद वल्लभ दिगंबरा.